नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे. भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज पाहू शकता की भारतीय जनता पार्टीला दिल्ली या ठिकाणी घवघवीत यश मिळाल्यामुळं मी सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टी व सर्व टीमचे अभिनंदन करतो. भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत अर्धापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि नांदेड जिल्ह्याचे उत्तर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष. आपण यांच्याकडून सर्वांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत भालेराव साहेब बंडाळे दाजी आणि सर्व त्यांची टीम. आपण सर्वप्रथम अर्धापूर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष यांच्याकडून आजच्या या विजयाच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपण काय सांगू इच्छिता? 27 वर्षाच्या नंतर दिल्लीमध्ये जो आज ऐतिहासिक विजय मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व अर्धापूर वासियातर्फे, अर्धापूर शहर व तालुक्यातील यांच्यातर्फे आम्ही इथे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व तसेच प्रदेशवरचे कार्यकारिणीचे जेठाणराव मुळे, भालेरावजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष सादर केला आणि त्याबद्दल सर्व दिल्लीकरांना, त्याच्या मतदारांना त्यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत. आपण आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम दिल्लीच्या जनतेने आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 27 वर्षाच्या नंतर दिल्लीला फार मोठा विजय मिळवून दिला आहे. हे जनतेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्यासोबत अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया. बाबूरावजी लंगडे साहेब, आपण काय सांगू इच्छिता? भारतीय जनता पार्टीचा दिल्लीमध्ये ऐतिहासिक विजय झाला आणि त्या विजयाचे शिल्पकार माननीय आमचे मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची निवडणूक लढविण्यात आली. त्या जनतेनं जे फेक निगेटिव्ह होता केजरीवाल साहेबाचा ते नाकारून मोदी साहेबाची गॅरंटी, हीच गॅरंटी लोकांना पसंत आली. त्यामुळं त्या लोकांनी भरभरून मतदान केलं आणि त्याच्यामुळं ऐतिहासिक विजय झाला. आपल्यासोबत आहेत प्रवक्ते भालेरावजी. भालेरावजी, आपण काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम मी दिल्लीकरांचं मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण गेल्या 26 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं नव्हतं. तर फेक नरेटिव्ह जनतेसमोर मांडून जनतेला काहीतरी खोटी आश्वासनं देऊन त्या ठिकाणचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांनी खोटी आश्वासनं दिली. पण जनतेला ते 10-12 वर्षाच्या नंतर कळालं आणि त्यांचा खोट्याचा भुरका टराटरा फाडून टाकला. आणि तिथं आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे नेते नड्डा साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिल्लीकरांनी जे भारतीय जनता पार्टीला भरघोस असं मतदान केलं आणि तिथं सत्ता स्थापन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी एवढंच म्हणेल, शाब्बास दिल्लीकरांनो, शाब्बास. आपल्यासोबत आहेत नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष. कालच त्यांचा वाढदिवस झाला. आपल्या माध्यमातून त्यांना मी प्रथम शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या नंतर दुसराच दिवस हा दिल्लीकरांनी त्यांच्यासाठी काही शुभेच्छा घेऊन आला का? आपण आपल्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? दिल्लीच्या मतदारांनी देशाचं नेतृत्व आणि भाजपचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेवर आणि विचारधारेवर विश्वास व्यक्त करत विधानसभेमध्ये अभूतपूर्व असं यश दिल्लीने भारतीय जनता पार्टीच्या खात्यात टाकलंय. खरं तर हा विजय नरेंद्र मोदीच्या कार्याचा, भाजपच्या संघटनेच्या कार्याचा आहे. पण देशामध्ये आज भारतीय जनता पार्टीला पर्याय नाही. काँग्रेसला माझ्या माहितीप्रमाणे, मी चुकत नसेल तर त्यांचं खातंही उघडलं नाही. अरविंद केजरीवाल असो, तेलंगणाचे केसीआर असो, जे आव आणत होते की देशात राष्ट्रीय पर्याय ते होऊ शकतात, त्यांची स्वतःच्या राज्यात काय अवस्था आहे, त्यांची काय जागा आहे, हे आज पूर्ण भारताने मतदारांनी झालेल्या मतदानामधून पाहिलंय. त्यामुळे या देशामध्ये एकमेव नेतृत्व नरेंद्रजी मोदी आणि या देशामध्ये एकमेव पक्ष, राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टीच आहे, हे पुन्हा दिल्लीकरांनी दाखवलंय.
दिल्लीकरांनी केलेल्या मतदानाचं, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचे आभार की त्यांनी भारतीय जनता पार्टीला विश्वास व्यक्त केला. निश्चित गुड गव्हर्नन्स, रॅपिड विकास आणि जनतेला सामावून घेणारा विकास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये नक्की होईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. आपण जाणून घेतलं. सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मी भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, नरेंद्र साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय हिंद. मी आनंद शिंगारे भाग्यशेष वार्तामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.